बुल्ढाना कृषि उत्पन्न बाजार समिति में मनमानी कारभार चल रहा है। कुछ प्रस्तावों का विरोध होने के बावजूद उन्हें जबरन मंजूर किया जा रहा है। इतना ही नहीं, बैठक के दिन कार्यवृत्त भी नहीं दिखी जा रही हैं। ऐसा आरोप बाजार समिति के कुछ संचालकों ने लगाया है। इस संबंध में जिला उप निबंधक के पास शिकायत दर्ज कराई गई है। बुल्ढाना कृषि उत्पन्न बाजार समिति के संचालक सुनील देशमुख, देवीदास जाधव और कल्याणराव कांडजे ने ये ज्ञापन सौंपा है। संचालक मंडल की मासिक बैठक आयोजित की गई थी, जिसमें रखे गए कुछ महत्वपूर्ण मुद्दे बैठक के आधिकारिक विषय सूची में शामिल नहीं थे, लेकिन अध्यक्ष की अनुमति से ऐन वक्त पर चर्चा के लिए जोड़े गए। संचालकों का कहना है कि ऐसे अचानक जोड़े गए मुद्दे बाजार समिति के हितों के खिलाफ है और उन पर पारित प्रस्ताव दीर्घकालीन दृष्टि से नुकसानदायक है। इन पर बैठक में स्पष्ट विरोध दर्ज कराया गया। बावजूद इसके आधिकारिक कार्यवृत्त में उसका उल्लेख नहीं किया गया। नियम के अनुसार बैठक की कार्यवृत्त में सभी चर्चाओं का उल्लेख करना और उसकी प्रति सभी संचालकों को देना आवश्यक है, लेकिन सचिव और सभापति दोनों बैठक से बीच में ही चले गए। इसके अलावा बाजार समिति द्वारा निर्मित व्यापारी संकुल की दुकानों में ब्लैक मार्केटिंग होने का भी आरोप लगाया गया है। आज बाजार समितीची मीटिंग होती आणि बाजार समितीच्या मीटिंग मध्ये आम्ही सभापती महोदय, सचिव यांना सांगितलं की आमचा ह्या आपण जे ठराव मागच्या मीटिंग मध्ये घेतले किंवा ह्या मीटिंग मध्ये घेतले त्या काही ठरावांना आमचा विरोध आहे, तर आमचा विरोध हा तुम्ही प्रोसिडिंग मध्ये नोंदवा। परंतु सचिव यांचं म्हणणं असं झालं की प्रोसिडिंग लिहायला वेळ लागतो, त्यामुळे आपण पुढच्या मीटिंग मध्ये तुमचा हे मागचा इतिवृत्त मंजूर करू आणि त्यावेळेस तुमचा विरोध नोंदवून घेऊ। मागच्या मीटिंगला सुद्धा त्यांनी असंच केलं आणि जे ठराव घेतले यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मागच्या ठरावात जे ठराव घेतलेले आहे त्यामध्ये तुम्ही आमचा विरोध नोंदवा, परंतु विरोध तर त्यांनी नोंदवलाच नाही आणि ह्या मीटिंगलाही विरोध नोंदवला नाही। आणि आम्ही त्यांना सभागृहात बसलेलो असताना इथून सर्व जे संचालक मंडळ आणि जे सभापती ते सर्व इथून पळून गेले। शेवटी आम्हाला एक लेखी स्वरूपाचा अर्ज या ठिकाणी सचिवांना द्यावा लागला। त्याची प्रतिलिपी जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक यांना सुद्धा केलेली आहे आणि कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचे मीटिंगचं प्रोसिडिंग हे त्याच वेळेला लिहिल्या गेलं पाहिजेत आणि त्या ठरावाच्या संदर्भात जो अगेन्स्ट मध्ये आहे आणि विरोध जो सोबत आहे आणि विरोधात आहे याची तिथं त्या प्रोसिडिंग मध्ये नोंदणी केली गेली पाहिजे। आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे लोक काळा बाजार करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आमची प्रोसिडिंगवर आमचा विरोध असला तर आम्ही जनतेसमोर जाऊन हे सांगू शकतो की आम्ही यांच्या काळ्या कृत्यामध्ये आम्ही सामील नव्हतो।